लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो एप्रिल महिन्याचा हप्ता 10वा हप्ता आज वाटप होणार का? या ठिकाणी आज रमजान ईद आहे आणि ईदीनिमित्त या ठिकाणी वाटप होणार आहे का अशी बऱ्याच ताईंच्या मनामध्ये चर्चा सुरू आहे। बऱ्याच ताईंना वाटत आहे आज तरी पैसे यावे। बऱ्याच ताईंनी वाट बघितली गुढीपाडव्याला पैसे मिळतील का? गुढीपाडव्याला नवीन वर्ष सुरू झालेला आहे, तर या नवीन वर्षाला सरकारकडून गिफ्ट मिळणार का असं बऱ्याच ताईंना काल वाटलं होतं, पण पाडव्यानिमित्त काल कोणत्याच ताईंना पैसे भेटले नाही। तर आज बऱ्याच ताईंना वाटत आहे की या सणानिमित्त आज सरकार पैसे वाटप करणार आहे किंवा करणार का असं बऱ्याच ताईंच्या मनामध्ये येत आहे की आज तरी या ठिकाणी आम्हाला पैसे मिळावे। आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आज जर नाही मिळाला तर कधी मिळणार, नेमकी काय तारीख असणार आहे आणि किती रुपये भेटणार आहेत? 1500 भेटणार का 2100 भेटणार आहेत? नेमकं काय होणार आहे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आज जर पैसे मिळाले नाही तर कधी मिळतील, किती मिळतील, सगळ्या गोष्टी या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी सर्व माता भगिनींना माझी विनंती राहील, कृपया करून सर्वांनी या व्हिडिओला एक लाईक करा। तर बघा लाडक्या ताईंनो, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत तरी आज कोणालाच पैसे आलेले नाहीत। ज्या गोष्टी खऱ्या आहेत, सत्य आहेत, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असते। तर हे एप्रिल महिन्याचं वितरण आहे रमजान ईद निमित्त। बऱ्याच ताईंना असं वाटत आहे की बाबा ईद निमित्त आम्हाला वाटप व्हायला पाहिजे, तर आज होणार आहे का नाही ते आपण बघणार आहोत। आज जर वाटप नाही झालं तर पुढची कोणती तारीख असणार आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे, त्यामुळे लाडक्या ताईंनो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यानंतर हा 10वा हप्ता कोणकोणत्या ताईंना मिळालाय ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। त्यानंतर सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार अशा स्वरूपाचं विधान मोठ्या मोठ्या नेत्यांनी आता केलेलं आहे। नेमकी काय बातमी आहे ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। तर एक छोटा प्रश्न विचारते लाडक्या ताईंनो, लाडकी बहीण योजना तुमची बंद पडावी का चालू राहावी? तुम्हाला काय वाटतंय? लाडक्या ताईंनो, तुमच्या अकाउंटवर दर महिन्याला 1500 रुपये येतात, तर तुम्हाला काय वाटतंय? तुम्हाला आनंद होतोय का? जवळजवळ 9 हप्ते तुम्हाला आतापर्यंत भेटलेले आहेत। आता अशीच ही योजना कायमस्वरूपी चालू राहावी का बंद पडावी? तुम्हाला काय वाटतंय? एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आणि ज्या ताईंना मागचे हप्ते भेटले नव्हते त्यांनी पण काळजी करू नका, त्यांच्याबद्दल पण मी सगळं सांगणार आहे। त्यांना पुढचा हप्ता कधी भेटणार आहे, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, मागचे हप्ते पण त्यांना ऍड होऊन येणार आहेत का किंवा मिळून येणार आहेत का, सगळं सांगते, काळजी करू नका। तर या ठिकाणी बघा राज ठाकरे काय बोलले आहेत, लाडकी बहीण योजना बंद होणार, राज ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य। तर बघा गुढीपाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र टीका केलेली आहे। निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल त्यांनी सरकारला चांगलाच जाब विचारला आहे। विशेषतः त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत थेट टीका केलेली आहे आणि लाडकी बहीण योजना लवकरच बंद पडेल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे। तर बघा लाडक्या ताईंनो, सगळीकडे आता ह्याच अफवा पसरत आहेत। त्यांनी काय सांगितलंय, लाडकी बहीण योजना बंद पडू शकते, लगेचच बंद पडेल असं होणार नाही। आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे पुढच्या 1 वर्षात तरी ही लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, कारण लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहे। त्यामुळे पुढचा 1 वर्ष तरी ही लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही, कारण लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। त्यामुळे पुढचा 1 वर्ष तरी ही लाडकी बहीण योजना 100% गॅरंटी देऊन सांगते अजिबात बंद पडणार नाही। तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी एक छोटा प्रश्न विचारते, तुम्हाला काय वाटतंय, लाडकी बहीण योजना चालू राहावी का बंद व्हावी? प्रामाणिकपणे सर्वांनी एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। प्रत्येक ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे ही लाडकी बहीण योजना चालू राहावी का बंद पडावी? भले ते 500 रुपये असू द्या, 1000 असू द्या, 1500 असू द्या, काही का असेना, प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे यावेत का? तुम्हाला काय वाटतं एकदा मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा व तुम्हाला काय वाटतंय नक्की माझ्यासोबत शेअर करा। आणि लाडक्या ताईंनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कृपया करून सर्वांनी एक लाईक नक्की करा आणि चॅनलला कोणी नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळेल। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।